एक उद्योगाचं केंद्र हे राहिलं. सुरुवात साखर असा अनेक गोष्टी आहेत. आता एकदा उद्योगाचं केंद्र झाल्यानंतर नवी पिढी ही शिक्षणाच्या दिशेनं त्या काळात पुण्याला राहील. माझं शिक्षण 10वीच्या नंतर इथं कॉलेज नसतं, पुण्यात जावं लागलं. त्याच्यानंतर मी एक निर्णय घेतला आमदार झाला, इथे चांगली शिक्षण संस्था करू. आणि म्हणून तुम्हाला माहीत असेल विद्याप्रतिष्ठान, आज विद्याप्रतिष्ठानमध्ये 30,000 मुलं मुली ठिकठिकाणी शिकतात. त्याच्यानंतर मालेगावला इंजिनिअरिंग कॉलेज आणि मुलींच्या शिक्षणाची स्वतंत्र सोय आपण केली. तिथे 9,000 मुली आज शिकतात. आणि मालेगावामध्ये आणखी एक इंजिनिअरिंग कॉलेज आणि इतर 3-4 कॉलेजेस अजून त्या ठिकाणी 4,000 मुलं मुली शिकतात. आणि त्याच्यानंतर इकडे सोमेश्वर कारखाना तिथे एक इंजिनिअरिंग कॉलेज आणि अशी शैक्षणिक संस्था उभी केली. तिथेही काही हजार मुलं मुली शिकतात. याचा परिणाम काय झाला? याचा परिणाम झाला की इतकी मुलं इथं शिकायला लागली, इंजिनिअर व्हायला लागली आणि वेगवेगळ्या क्षेत्रात आज दिसतात. आज मी देशात कुठेही गेलो, कलकत्त्याला गेलो, आसामला गेलो, कुठल्याही राज्यात गेलो तर कुठेतरी एक-दोन मुलं मला भेटतात आणि सांगतात की आम्ही विद्याप्रतिष्ठान येथे विद्यार्थी आहोत, आम्ही बारामतीत शिकलो. मुली सांगतात आम्ही शारदानगरला शिकतो. आज तिसऱ्या मुला-मुलींनी भारतापर्यंत पदार्पण केलं. तर भारताच्या बाहेर परदेशात सुद्धा आज तुमची मुलं मुली त्या ठिकाणी बघायला मिळतात. आणि एक कारण फक्त हे शैक्षणिक दालन हे या ठिकाणी आपण उभं केलं आणि त्यामुळे झालं. आता शिक्षित झालेली मुलं बाहेर कधी नोकऱ्याचा प्रश्न आहे, पण छोटे मोठे धंदे हे काढले. मला इथं रेल्वेच्या आधी हे तरुण मंडळी काय काम करतात याची माहिती होती. आज त्यांनी हा जो एक नवीन प्रकल्प हातामध्ये घेतला आणि तो म्हणजे हायड्रोस ही मशीन खरेदी केली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही मशीन घेऊन कुठेही काम मिळेल तिथं आपल्या मुलांची जाण्याची तयारी आहे. आणि त्याचा परिणाम आज मुंबईसारख्या ठिकाणी मगाशी सांगितलं की पुढचं काम आपल्या मुलामुळे त्यांना मिळावे. माझ्या मते हे काम कमीत कमी 15 वर्ष चालले, अगदी चालले आणि वाढेल त्याच्यात त्याचं वाढ नाही. त्याच्यामुळे 3 ते 4 वर्षात ही जी मशीन आहे त्याची किंमत वसूलली आणि नवीन घ्यायला एक्सपांड करायला ताकद त्याच्या भारताची होती. अधिक मुलांना काम होईल. आणि म्हणून हा एक वेगळा दृष्टिकोन आज इथल्या तरुण लोकांनी कष्ट करून दृष्टी ठेवून हाताळले गेले. आज मुंबईमध्ये मी बघतो अनेक ठिकाणी कुठे कचरा डेपो असेल, धारावीसारखा एक मोठा भाग असेल, स्वच्छतेची गरज असेल आणि तिचं सगळे काम आज हळूहळू आपल्या मुलांना मिळालं. या देशामध्ये उद्योगामध्ये मोठे झालेले अनेक लोक असे आहेत की ज्यांचा माझा व्यक्तिगत संबंध आहे. आणि अशा एका गुजरातमधल्या माझ्या उद्योजकांना मी सांगितलं की ही कामं तुम्ही मुंबईत घ्या आणि ही कामं मुंबईत घेतल्यानंतर आमच्या मुलांना द्या. त्याप्रमाणे त्यांनी मुंबईत ही कामं घेतली आणि एक प्रकारचं स्थिर उत्पन्न हे मिळत असतं.
आणि म्हणून आपल्या वादवडिलांनी हा निर्णय घेतला की आता गुलाल सोडूया आणि साखर सोडूया. अनेक लोकांनी त्याच्यात आदर घातला. माझे वडील गोविंदराव पवार ते त्याच्यात होते, कदम होते, जाचक होते, सावजे होते. या सगळ्यांनी मिळून 2-3 ठिकाणी कारखाने करायचा हा निर्णय घेतला. आणि त्याचा पहिला कारखाना छत्रपती भवानीनगर आज संचाचा ओळखला जातो तो सुरू झाला. मला आठवत आहे मी त्या शाळा कॉलेजमध्ये शिकत होतो आणि भवानीनगर साखर कारखान्याच्या संचालकांची कधी बैठक असली तर सगळे संचालक पचक्यावर. त्या काळात आजच्यासारखे शिक्षणही नव्हतं, पण दृष्टी होती, कष्ट करायची तयारी होती, प्रामाणिकपणा होता, शेतकऱ्याबद्दल बांधिलकी होती. आणि त्याच्या कष्टानं ते पहिला कारखाना हा उभा राहिला. त्याचबरोबर दुसरा कारखाना माळेगावला उभा राहिला, ज्याच्यामध्ये शेलवेकर, जाधवराव, सावले अनेक कुटुंब होती, त्यांचे कष्ट होते. आणि त्यानंतरचा तिसरा जरा उशिरा कारखाना निघाला तो सोळेश्वर, ते काकडे कुटुंबीय, निंबाळकर आणि अनेक लोकांनी त्याच्यात पुढाकार घेतला आणि ही कारखानदारी उभी केली. ही कारखानदारी गुळावरनं साखर गेली, दुसरं काही बनत. 1967 साली तुम्ही किंवा तुमच्या वादावडिलांनी माझी निवड केली बारामतीला आमदार म्हणून. 56 वर्ष आज त्याला होऊन गेली. माझी निवड केल्याच्या नंतर मी या सगळ्या कारखानदारीमध्ये वेगळ्या दृष्टीने लक्ष घातलं. नुसती साखर नको, साखर करू, पण वीज करता येईल. आज माळेगावला सोळेश्वरला आपण साखर करतो, आपण वीज करतो. इथेनॉल हे करणे शक्य आहे का? कारखान्याच्या मुंबईपासून इथेनॉल करायचा. हा कारखाना या ठिकाणचा त्याच्यामध्ये उत्पन्न वाढवलं. म्हणजे ऊसाचं उत्पन्न, साखरेच नाही, इथेनॉल होत नाही, वीजेच नाही, सगळीकडे न्यायला लागले. आणि त्यामुळे हा धंदा आणखीन वाढला. त्याच काळामध्ये मी महाराष्ट्राच्या जनतेने मला राज्याच्या सरकारमध्ये काम करायची संधी आणि ती दिल्याच्यानंतर पहिला मी निकाल घेतला आणि तो म्हणजे बारामतीमध्ये MIDC काढली. बारामतीमध्ये दुधावरची प्रक्रिया करणारी डायनॅमिकसारखी इंडस्ट्री आणायची. दुधाचा धंदा गावात वाढेल कसा याची काळजी घ्यायची. आणि मला आनंद आहे की या कामाला काही लोकांनी फार सहकार्य केलं. त्याच्यात रुई, सावळ, बंधारवाडी या भागातल्या शेतकऱ्यांच्याकडे मी जेव्हा गेलो आणि त्यांना विचारले मला इथे उद्योग आणायचे, जागा द्याल का? सगळ्यांनी दोन्ही हात वर केले, घ्या म्हणे. कुणी विरोध केला नाही. जागा मिळाली आणि हळूहळू या ठिकाणी कारखानदारी ही व्हायला लागली.
दुधाचा धंदा वाढला आणि त्या दुधापासून पावडरपासून चॉकलेट, त्याच्यापासून इतर गोष्टी या ठिकाणी उरवायला लागल्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.